नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। लालपरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। जालन्यातील मंठा चौफुली खरपुडी टी पॉइंट येथे रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात घडलाय। जालन्यातील मंठा चौफुली येथील खरपुडी टी पॉइंट येथे भरधाव एसटीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते। यामध्ये दुचाकीस्वार योगेश चव्हाण याचा मृत्यू झालाय, तर त्याच्यासोबत असलेला संभाजी गुंजकर गंभीर जखमी झाला असून त्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। 30 जून रोजी मध्यरात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। यामध्ये योगेश चव्हाण आणि त्याच्या सहकार्याला शासकीय दवाखान्यात दाखल केले असता योगेश चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर सोबत असलेला संभाजी गुंजकर गंभीर जखमी असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या संदर्भात एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रात्री काही अपघात झालाय, यामध्ये काही मयत झालाय, काय घटना आहे नेमकी? काल दिनांक 30 जून 2025 रोजी खरपुडी टी पॉइंट येथे एक अपघात झालेला आहे। योगेश चव्हाण हा त्याच्या स्कूटीने योगेश चव्हाण व त्याचा मित्र संभाजी गुंजकर हे दोघं अंबड चौफुलीकडे येत असताना खरपुडी टी पॉइंट येथे एसटी महामंडळाची बस क्रमांक MH14 MH0858 ही जळगाव जामोद येथून पंढरपूर येथे जात असताना तिने योगेश चव्हाण याच्या स्कूटीला मागून जोराची धडक दिली। यामध्ये योगेश चव्हाण हा मयत झालेला आहे आणि संभाजी गुंजकर हा पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे त्याला दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एसटी महामंडळाची जी बस आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे जो चालक आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। डीबीटी पोर्टल सुरू करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। जालना जिल्ह्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। जालना जिल्ह्यात महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी 100 कोटींचा अनुदान घोटाळा केलाय। हा घोटाळा करताना अनेक शेतकऱ्यांचा निधी बनावट शेतकऱ्यांच्या नावे वर्ग करून पैसे उकळण्यात आले आहेत। अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर डीबीटी पोर्टल सुरू करून तात्काळ शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी यावेळी गजानन उगले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। काय सांगाल तुम्ही आता ठिय्या आंदोलन करताय, कुठल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत तुमच्या? सर, विषय असा आहे 2022, 23 व 24 या अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल, यापासून जिल्ह्यामध्ये 63,000 लोकांना आतापर्यंत अतिवृष्टीचे अनुदान मिळालेलं नाही, त्याचबरोबर दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही। मागील 1.5 महिन्यापासून जे डीबीटी पोर्टल आहे ते डीबीटी पोर्टल देखील बंद आहे। डीबीटी पोर्टल ज्या अर्थी बंद आहे त्या अर्थी काहीतरी या ठिकाणी घोटाळा झालेला आणि तो घोटाळा देखील उघडकीस आलेला आहे। आणि हा घोटाळा इतका भयानक घोटाळा आहे की जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जे अनुदान येणार होतं ते बोगस शेतकऱ्याच्या खात्यावरती ते अनुदान काही अधिकाऱ्यांना लाटलेलं आहे, म्हणून त्यापासून जे ओरिजिनल शेतकरी ते मात्र वंचित येतात। आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करतो की पोर्टल सुरू करा। पोर्टल सुरू केले की व्हीके नंबर मिळतात, व्हीके नंबर मिळाले की केवायसी होते आणि या ठिकाणी मात्र असे प्रॉब्लेम असल्यामुळं जवळपास 17 ते 18,000 शेतकऱ्यांना व्हीके नंबर मिळाले नाही। 43 ते 44,000 शेतकरी असे आहेत की त्यांना केवायसी करून देखील अनुदान मिळाले नाही। म्हणून आम्ही आज रोजी असा निर्णय घेतला की या ठिकाणी जोपर्यंत पोर्टल सुरू होणार नाही, राहिलेल्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर मिळणार नाहीत, केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही आणि या अनुदान घोटाळ्यामध्ये ज्या दोषी अधिकाऱ्याने घोटाळा केलेला आहे यांच्यावरती जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत, यांची मालमत्ता जप्त होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मात्र सुरू राहणार आहे। नाव काय तुमचं? माझं नाव गजानन रामनाथ उगले, राजेगाव। विठ्ठलाच्या दारी हरिद्वारीसाठी 2 तरुण जालना ते पंढरपूर सायकलवारी करत आहे। 1 जुलै रोजी सकाळी 5:30 वाजता ॲडव्होकेट प्रतीक सुनील गावडे आणि विनोद हरिभाऊ सुरडकर हे दोघे सायकल स्वारी करत पंढरपूर वारीसाठी निघाले आहेत। दोनही सायकल स्वारांनी आपापल्या सायकलला कुंडलिका आणि सीना या जालन्यातील दोनही नद्यांची नाव देऊन नद्यांना सुरक्षा द्या हा त्यामागील उद्देश आहे। जालना ते पंढरपूर हा जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास हे दोघे सायकलद्वारे 3 दिवसांमध्ये करणार आहे। या प्रवासादरम्यान ओसाड माळरानावर विविध जातीचे 1500 सीड बॉल टाकून
आणि वारकऱ्यांसाठी रस्त्याने औषधी वाटप करत हे सायकल स्वार पंढरपूरला पोहोचणार आहेत। पहिला मुक्काम हा बीडमध्ये तर दुसरा मुक्काम बार्शी आणि तिसऱ्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार आहे। सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्माचा हा नदीचा सुरक्षा देव देश धर्माची रक्षा यासाठी केला जाणार आहे। यांच्या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी शुभेच्छा दिल्या आहे। जालन्याचे आराध्य दैवत समजले जाणारे श्री आनंदी स्वामी मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक पार पडली आहे। यावेळी बैठकीदरम्यान लाईट, रस्ते आणि स्वच्छता याविषयी चर्चा करण्यात आली आहे। जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत समजले जाणारे श्री आनंद स्वामी महाराज यांच्या आषाढी एकादशी निमित्ताने सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून प्रशासनाच्या आणि मंदिर संस्थांच्या वतीने शांतता समितीची बैठक श्री आनंद स्वामी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी संस्थेचे ढोले महाराज, सदस्य गणेश सुपारकर, सिद्धिविनायक मुळे, विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक माने यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती। या सप्ताहाची जवळपास 300-350 वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही चालूच आहे। प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री आनंद स्वामी महाराज या ठिकाणी जालना शहरातील तसेच जिल्ह्यातील जे नागरिक पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही ते आषाढी निमित्ताने श्री आनंद स्वामी महाराज येथे येऊन दर्शन घेत असतात। या ठिकाणी 7 दिवस श्री आनंद स्वामी महाराज यांना विविध रूपे देण्यात येत असतात। यामध्ये महादेव, पार्वती, श्री नारायण असे विविध रूप दिले जाते। तसेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील संस्थांच्या वतीने करण्यात येत असते। जालना आनंदी स्वामी मंदिर या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। 7 दिवसाचा सप्ताह आहे। आनंदी स्वामी महाराजाचं फार मोठ्या प्रमाणात जालना शहरात उत्सव साजरा केला जातो। प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या जालना शहरात ही आनंदी स्वामीची पालखी 6 तारखेला जालना शहरातून प्रस्थान करते आणि यावेळेस जालना शहरातील कमीत कमी 4 ते 5 लाख भाविक या आनंदी स्वामी यात्रेमध्ये सहभागी होत असतात। आज या शांततेच्या बैठकीमध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना यांना निमंत्रण दिले होते त्यांना की तुम्ही या बैठकीला हजर राहावे। पण आमच्या कमिटीच्या वतीने, मंदिर कमिटीच्या वतीने आम्ही अशी खंत व्यक्त करतो की या महत्त्वाच्या बैठकीला माननीय आयुक्त साहेब यांनी यांचे प्रतिनिधित्व पाठवले, माननीय तहसीलदार साहेब यांनी यांचे प्रतिनिधित्व पाठवले, माननीय SP साहेब यांनी यांचे प्रतिनिधित्व पाठवले। पण हरकत नाही, प्रतिनिधित्व पाठवलं पण त्यांनीही असं ग्वाही दिली की कुठल्याही प्रकारचा गालबोट या पालखीला लागणार नाही, बंदोबस्त आम्ही चोख ठेवू। नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी शाश्वती दिली की स्वच्छता आम्ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे ठेवू। लाईट विभागाने सुद्धा सांगितले की बाबा आम्ही जास्तीत जास्त कर्मचारी लाईट नाही जाणार या निमित्ताने प्रत्येक DPPC कर्मचाऱ्याची उपस्थिती करू। आणि दुसरी गोष्ट, जे स्ट्रीट लाईटचा प्रकार होता जालना शहरात गेल्या वर्षी पण स्ट्रीट लाईटची व्यवस्था माननीय आयुक्त साहेबांनी केली नाही, पण यावेळेस त्यांच्या सहकार्याने शाश्वती दिली की कुठल्याही पोलवर लाईट राहणार नाही, आपलं लाईट सगळे प्लॉट लाईट राहणार आहेत आणि कुठेही अंधार राहणार नाहीत। आणि जालना जिल्ह्यामधली ही सर्वात मोठी पालखी ही फार गुण्यागोविंदाने आणि एकमेकाच्या विचाराने मुस्लिम समाजसुद्धा पालखीचे स्वागत करते आणि हिंदू मंदिराच्या कमिटीच्या वतीने सुद्धा मुस्लिम बांधवांचं सत्कार केला जातो। अशा गुण्यागोविंदाने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हे एकमेव सण आनंदी स्वामी महाराजांची पालखी जी जालना शहरात मोठ्या उत्साहात साजरा होती आणि होईल हीच विनंती करतो। जय हिंद, जय। जालना शहराच्या धार्मिक सांस्कृतिक भूषण असलेला आनंद स्वामी यात्रा महोत्सव सुरुवात झालेली आहे आजपासून आणि 6 जुलैला मोठी मिरवणूक रथयात्रा निघत असते। पूर्ण जुन्या जालन्याच्या मुख्य भागातून ही यात्रा मिरवणूक जात असते आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आज ही बैठक आयोजित केलेली होती। सर्व नागरिक संस्थांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित होते आणि या निमित्तानं सर्वांनी तयारीचा आढावा घेतलेला आहे। त्या दरम्यान काय अडचणी येऊ शकतात याबद्दल आम्ही या ठिकाणी चर्चा केली, विचारविमर्श केला आणि ज्या अडचणी येऊ शकतील संभाव्य त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं सर्व विभागांना आम्ही आवाहन केलेलं आहे। पोलीस बंदोबस्ताचा विषय होता तर पोलीस बंदोबस्त आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवणार आहोत। महिला कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने इथं
नेमणूक या महोत्सवाच्या दरम्यान करावी अशी नागरिकांतर्फे आणि संस्थांतर्फे विनंती करण्यात आलेली होती। तर आम्ही त्या दृष्टीने नियोजन करणार आहोत। वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये बदल करणं, त्याचबरोबर बॅरिकेडिंगची व्यवस्था, या दृष्टीने आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे। उद्या 11 साडे11च्या दरम्यान आम्ही सर्व नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी आणि आम्ही स्वतः पूर्ण परिसराची पाहणी करून काय काय तयारी झालेली याचा आढावा घेणार आहोत। आणि हा उत्सव अत्यंत शांततामय वातावरणामध्ये सर्व धर्मसमभावाचं एकमेव उदाहरण असलेला अशा पद्धतीने साजरा केला जातो। तो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तो त्याच उत्साहाच्या वातावरणात साजरा करावा असं आवाहन आम्ही या निमित्तानं नागरिकांना करत आहोत। जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने छापा मारून 13 जुगाऱ्यांना अटक केली आहे। 29 जून रोजी रात्री टाकलेल्या या छाप्यात जुगाराच्या साहित्यासह दुचाकी आणि मोबाईल तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। सदर बाजार पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करून शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची उशिरा का होईना पोलिसांना माहिती मिळाली होती। त्यानुसार काल रात्री सदर बाजारच्या डीबी पथकाने छापा मारून 13 जुगाऱ्यांना पकडला असून त्यांच्याकडून 42,000 रुपये रोख, 8 दुचाकी आणि 11 मोबाईल असा एकूण 7,36,560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। डीबी पथकाचे प्रमुख फौजदार शैलेश मस्के यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत गजानन बेस्के, शुभम काबलिये, विलास अंबादास सावजी, पंकज मदन मोहन भट्ट, शेख साजेद शेख नूर, गणेश रमेश देववाले, संतोष पुंजाराम भवर, विकास रत्नाकर जाधव, किरण वाघ, सदाशिव सातपुते, गणेश भुरेवाल, लिबांद्री मुथय्या चिंता या जुगाऱ्यांसह जुगार चालवणारा मालक रोहित मोहन खोडवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख फौजदार शैलेश मस्के, जमादार धनाजी कावळे, अंमलदार जगन्नाथ जाधव, नजीर पटेल, कर्मचारी दुर्गेश गोफणे, शेख आजिम, चालक कटकण सद्दाम आणि चालक काळे यांच्या पथकाने केली आहे। बालविवाहाच्या विळख्यातून जिल्ह्यातील तब्बल 182 मुलींना वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय। मागील 6 महिन्यातील या प्रशासकीय कारवाईमुळे या बालिकांच्या स्वप्नांना नवा श्वास मिळालाय। बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा अलर्ट असून गाव पातळीवर देखील जनजागृती मोहीम राबवली जात आहे। जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी महिला आणि बालविकास अधिकारी कोमल कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम कार्यरत आहे। चाइल्डलाईन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायती आदी विविध स्तरांवर काम केले जात आहे। प्रभावी जनजागृतीमुळे जिल्ह्यात तब्बल 182 बालविवाह चालू वर्षात रोखण्यात यश आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली आहे। मॅडम, काय सांगाल, मोठ्या प्रमाणावर बालविवाह जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि त्यामध्ये तुमची जी आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये तुम्ही एक मोठं काम केलं। किती बालविवाह रोखले मागच्या 6 महिन्यात? जालना जिल्ह्यामध्ये आपण मागील 6 महिन्यामध्ये 180 ते 182 बालविवाह थांबवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून हेच सगळ्यांना आवाहन करेल की जोपर्यंत मुलीचं 18 आणि मुलाचं 21 वय होत राहील तोपर्यंत मुला-मुलींचं लग्न करू नये, कारण की कायद्याने हा गुन्हा आहे आणि जर कोणी बालविवाह केला असेल तर त्यांना कायद्याने शिक्षेची पण तरतूद आहे। त्यामुळे कृपया कोणीही बालविवाह करू नये एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छिते। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। दादा, हे बेस्ट कॉलेज आहे। पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades। JES कॉलेज जालना। सर नमस्कार। इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय। Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम
महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC वेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत, जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम. बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज. आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस, LG 14, रामा ऑर्किड, गुरु गणेश भवन समोर, जालना. संपर्क 82 08 89 95 77 आणि 98 56 35 77 77.